गजर माऊलीचा गजर. परवा औरंगाबादला माझं व्याख्यान होतं. मी पुण्याला राहिला आहे. पुण्यामधून निघालो. मी विचार करायला लागलो की औरंगाबाद पुणे अंतर जरा जास्त आहे. गाडीनं गेलो तर पाठ दुखते. म्हणजे वय वर्ष रनिंग 35 जरी असलं तरी 365 पैकी किमान 250 दिवस रोज व्याख्यानाकरता बाहेर आहे. पाठ दुखते ना. आपण असं करूया, शिवशाहीने जाऊया. पुण्यामधून शिवाजीनगरमधून शिवशाहीमध्ये बसलो. शिवशाही अहमदनगर पर्यंत आली. अहमदनगरला आल्यावर माझ्या बाजूच्या सीटावर एक म्हातारी आजी येऊन बसली. आजीसोबत एक छोटंसं पोरगं होतं. नातू असेल आजीचा. ती आजी गाडी चालू झाली आणि तो नातू आजीला सारखा त्रास द्यायला लागला. आजीची पाण्याची बाटली फेक, आजीची साडी ओढ, आजीची पिशवी इकडं तिकडं फेक. आता आजी कंटाळली. आजी त्या पोराला झोपवायचा प्रयत्न करते. ते पोरगं काही झोपायला तयार नाही. बराच वेळ खेळ चालू आहे आणि बऱ्याच वेळानं आजी मला म्हटली, बाळा तू मला एक मदत करतो का? मी म्हटलं आजी काय करू? आजी म्हटली, बाळा हे पोरगं काही झोपायला तयार नाही, तू जरा मला मदत कर. मी म्हटलं काय करू आजी? आजी म्हटली, मी या पोराला उचलते, याचे पाय तुझ्या मांडीवर घे, याचं डोकं मी माझ्या मांडीवर घेते, याला मी जरा थापडते म्हणजे पोरगं जरा पटकन झोपेल. मी म्हटलं आजी ठीक आहे. आजीने ते पोरगं उचललं, त्याचे पाय तिच्या मांडीवर माझ्या मांडीवर दिले, डोकं आजीच्या मांडीवर घेतलं. आजीनं ते पोरगं थापरवायला सुरुवात केली आहे. आजी त्या पोरगं थापडते, झोपवते ना म्हणते झोप रे डिप्लोमा, झोप रे डिप्लोमा, झोप रे डिप्लोमा. आता मला काही कळेना म्हातारी या पोरला डिप्लोमा का म्हणतीये. मी आजीला विचारलं, आजी तू या पोरला डिप्लोमा का म्हणतीये? आजी म्हटली, बाळा यो माझा नातू आहे. माझ्या पोराला डिप्लोमा करायला पुण्याला पाठवला होता. त्याने डिप्लोमा काही केला नाही, तो नातवालाच घेऊन आला म्हणून याचंच नाव डिप्लोमा ठेवलं. म्हटलं ही परिस्थिती आहे. काय शिकवायचं आहे? अरे वयाच्या 23, 22, 24 मध्ये तुम्ही आम्ही ज्यावेळी ग्रॅज्युएशन शिकतोय ना त्याच वयामध्ये वयाच्या 22व्या वर्षी संभाजीराजे वराड प्रांत गाजवतायत. पन्हाळा प्रांत हा स्वराज्याची सरहद्द आहे. पन्हाळा प्रांत संभाजीराजे सांभाळत आहे. एका हातामध्ये तलवार आहे, दुसऱ्या हातामध्ये लेखणी आहे आणि दोघाही बाजूनी काम चालू आहे. आणि त्याच काळात महाराष्ट्रातील सर्वात दुर्दैवी घटना घडली आहे. तारीख 3 एप्रिल 1680. रायगडावर शिवरायांचा मृत्यू झाला आणि संभाजीराजे पन्हाळगडावरती आहेत. आणि रायगडावरच्या अधिकाऱ्यांनी काय केलं? अधिकाऱ्यांनी किल्ल्याचे दरवाजे लावून घेतले. खालचा एकही माणूस वर येऊ दिला जात नव्हता. वरचा एकही माणूस खाली जाऊ दिला जात नव्हता. चिटपाखरू वरती जायला जागा नाही. रायगडावर काय चाललंय कोणाला समजायला मार्ग नाही. आणि रायगडच्या वरच्या अधिकाऱ्यांनी डाव टाकला. संभाजीराजे म्हणजे मोठा मुलगा पन्हाळ्यावरती आहे, त्यांना आपल्या वडिलांच्या म्हणजे शिवाजी महाराजांच्या मृत्यूची बातमीच समजू दिली नाही. आणि लहान मुलगा राजाराम याच्या हाताने शिवरायांवरती अंत्यसंस्कार उरकून घेतले. 1 महिना लागला. अधिकाऱ्यांनी शिवाजी महाराजांच्या खोट्या सहीचं पत्र संभाजी महाराजांना पाठवलंय. पत्रात लिहिलं, शंभूराजे आम्ही सुखरूप आहोत, आमची काळजी करू नये, आपण रयत सांभाळावी, स्वराज्य जोपासावं, आपण आमची फिकीर करू नये. 1 महिना लागला. 2रा महिना लागला. अधिकाऱ्यांनी 2ऱ्या महिन्याला दुसरं पत्र पाठवलं, शंभूराजे आम्ही सुखरूप आहोत, आपण स्वराज्य संवर्धन करावं, आमची फिकीर करू नये, आम्ही व्यवस्थित आहोत. 3रा महिना लागला आणि अधिकाऱ्यांच्या लक्षात आलं की जोपर्यंत आपण या शंभूराजाला कैद करत नाही तोपर्यंत संपूर्ण स्वराज्य आपल्या ताब्यात येत नाही. आणि अधिकाऱ्यांनी पन्हाळ्याच्या किल्लेदाराच्या नावाने एक पत्र लिहिलंय आणि पत्रात लिहिलं की संभाजी महाराजांना कैद करून तातडीनं जसं असेल तसं रायगडावर घेऊन यावं. पत्र घेऊन 2 जासूस पन्हाळा किल्ल्याकडे निघाले. पन्हाळ्याच्या पायथ्याशी आले आणि चोर पावलांनी पन्हाळा किल्ला चढायला सुरुवात करणार त्याच वेळी नेमके संभाजीराजे किल्ला खाली उतरतायत आणि संभाजी महाराजांनी बघितलं समोर झाडाझुडपामध्ये कोणीतरी चालतंय. आणि संभाजीराजे काय म्हटले, रायाजी कोणीतरी चालतंय तिकडे बघा बरं. रायाची धावला, पकडले 2 जासूस, उभे केले संभाजी महाराजांसमोर. आणि संभाजी महाराजांनी विचारलं, कोण आहात तुम्ही, आलायत कुठून? आणि एकाला सांगितलं, जी रायगडावरून. आणि मग आबासाहेबांची प्रकृती कशी आहे, आबासाहेब कशी आहेत? आणि शिवाजी महाराजांचं नाव निघताच या जासुदांच्या डोळ्यामधून अश्रूंची धार लागली आहे. दोघेही रडायला लागले. संभाजी महाराजांच्या पायावर पडले आणि संभाजी महाराजांनी सांगितलं, अरे तुम्ही रडताय काय, नेमकं झालंय काय? आणि तसं एकाला सांगितलं, राजा आमचा काही बी दोष नाही, राजा आम्हाला माफ करा, आमचा काही बी दोष नाही. राजांनी विचारलं, अरे झालंय काय? आणि तसं एक जण सांगतोय, राजा आबासाहेब आपले वडील म्हणजे शिवाजीराजे यांचा मृत्यू होऊन तब्बल 2 महिने झाले. थर्मिकंप झाला. तारला संभाजीराजा गप्पीशी खाली बसला, डोक्याला हात लावून रडतोय आणि विचार करतोय, जन्म देणारी आई सोडून गेली तेव्हा वय होतं 2.5-3 वर्ष, तेव्हा समजलं नाही. अरे पहाडासारखा बाप सोडून गेला, 2 महिने झाले. अधिकाऱ्यांनी बातमीच समजून दिली नाही. खवळलाय संभाजीराजा.
सैन्य सोबत घेतलं, रायगडावर आक्रमण केलं, रायगड ताब्यात घेतला, सगळ्या अधिकाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या, अधिकारी कैदेत ढकलले आणि राज्यकारभार चालवायला सुरुवात केली आहे आणि ठरवलं राज्याभिषेक करायचा. आणि उगवली तारीख आहे 16 जानेवारी 1681. रायगडावर संभाजी महाराजांचा राज्याभिषेक चालू आहे. तुम्हाला आणि आम्हाला शिवाजी महाराजांची मुद्रा माहिती आहे. आम्ही बोटामध्ये अंगठी करून घातली, गळ्यात घातली, फ्लेक्सवर लावली. काय प्रतिपश्चंद्र लेखेव वर्धिष्णू विश्ववंदिता सहस्रो शिवसैष्या मुद्रा भद्राय राजते. ही शिवमुद्रा तुम्हाला आणि आम्हाला माहिती आहे. राज्याभिषेकानंतर संभाजी महाराजांनी त्यांची मुद्रा पुढे आणली आहे. कुठली? श्री शंभो शिवदातस्य मुद्रा गौरीव राजते यदा कसे विनो लेखा वर्तते कस्य नो परी. ही शंभू मुद्रा पुढे आणली आणि राज्यकारभार चालवायला सुरुवात झाली आहे. आणि राज्याभिषेक झाला आणि दुसऱ्याच दिवशी बोलवलाय सेनापती हंबीररावांना आणि सांगितलंय, हंबीर मामा राज्याभिषेक झाला, पण राज्याभिषेकाचा सगळा खर्च हा औरंगजेबाकडून वसूल करायचा. आणि कडाडले हंबीर मामा म्हणजे काय करायचं शंभूराजे? आणि कडाडले संभाजीराजे म्हणजे सुरत, पुन्हा सुरतेवर आक्रमण करायचं. आणि निघाला सुरत सैन्य 5000 सैन्यासोबत घेतलं आणि स्वतः संभाजीराजे सुरतेवर चाल करून निघाले. सुरत टप्प्यामध्ये आली आणि बातमी पोहोचली आहे सुरतेच्या मुघल ठाणेदाराला काकरखानाला. काय की शिवाजी का बच्चा संभाजी आ रहा है. त्यानं काय केलं? त्यानं बरानपूरच्या सुभेदाराला कळवलं, सुभेदार साहब शिवाजी का बच्चा आ रहा है, अगर सूरत बचानी होगी तो फौज भेज दो, यहाँ फौज कम है. आणि या बरानपूरचे सुभेदार विचार करतोय, सुरत आपलं व्यापारी केंद्र आहे, आधीच मराठ्यांनी 2-3 वेळा धुतली आहे, आता पुन्हा नको. त्यानं बरानपुरातलं सगळं सैन्य बाहेर काढलं, सुरतेवर पाठवून दिलं. आणि हा बरानपूरचा सुभेदार बरानपुरामध्ये निवांत बसून आहे आणि विचार करतोय, आने 2 मराठों को सूरत में खिम्मा बनवला लेंगे उनका का. आणि सगळं सैन्य यानं बरानपुरामधून सुरतेवर पाठवून दिलं. हा निवांत बसून आहे आणि सायंकाळ झाली आहे आणि 2 मोगल जासूद बरानपुरामध्ये घुसले, सुभेदारासमोर जाऊन उभे राहिले आणि या मोगल सुभेदाराला सांगतोय, हुजूर 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 गजब हो गया. क्या हुआ? हुजूर मरहट्टे बरानपुर में आ गए. बरानपुर? अरे वो तो सूरत जा रहे थे, यहाँ कैसे आ गए? हुजूर वो मरहट्टे हैं, बोलते हैं सूरत, आते हैं बरानपुर. अख्खं बरानपूर ताब्यात घेतलं. लढाईचं कुणाशी? सैन्यच नाहीये. बरानपुराची सगळी संपत्ती घोड्याच्या पाठीवर लादली आणि सगळी संपत्ती घोड्याच्या पाठीवर लादून संभाजीराजे पुन्हा रायगडाच्या वाटेला लागले. तारीख आहे 28 जानेवारी 1681. मी तुम्हाला तारखा का सांगतोय याचं कारण असं आहे, संभाजी महाराजांचा राज्याभिषेक आहे 16 जानेवारी 1681 आणि संभाजीराजे बरानपुरामधून निघाले 28 जानेवारी 1681. म्हणजे रायगड ते बरानपूर हे 1000 किलोमीटरचं अंतर आहे. 12 दिवसात पोहोचले संभाजीराजे. काय वेग असेल घोड्याचं, काय वेग असेल. हा वेग महाराष्ट्रामध्ये कोणाला समजला नाही, पण हा वेग समजला तो फक्त एकाच माणसाला आणि त्या माणसाचं नाव आहे औरंगजेब. औरंगजेबाच्या लक्षात आलं आणि औरंगजेब काढला आणि सूरत शिवा ने सूरत बेसूरत कर दी, उसका बच्चा संभा उसने बरानपूर विरानपूर कर दिया. या मराठ्यांचा बंदोबस्त केला पाहिजे बंदोबस्त. आणि निघालाय बादशाह औरंगजेब. दिल्लीवरून निघाला, महाराष्ट्र आग्र्यामध्ये आला, आग्र्यामधून निघाला आणि आलाय कुठं? आलाय बरानपुरामध्ये. बरानपुराची अवस्था बघितली आणि कडाडला, अरे नाही रुकना मुझे यहाँ पे, चलो आगे. आणि आला एका शहरात, त्या शहराचं नाव आहे औरंगाबाद. बरं औरंगजेब आला कसा? सोबत आणलाय 3 लाख घोडदळ, 4 लाख पायदळ. म्हणजे औरंगजेबाच्या राज्याची आणि संभाजी महाराजांच्या स्वराज्याची आपण तुलना करतो ना, म्हणजे लढाई कशी लक्षात येतं. औरंगजेबानं सोबत येताना आणलंय 3 लाख घोडदळ, 4 लाख पायदळ, म्हणजे एकूण 7 लाख सैन्य. आमच्या स्वराज्यामध्ये एकूण सगळं सैन्य आहे 75 ते 80 हजार. औरंगजेबानं सोबत येताना आणलाय 14 कोटीचा खजिना. आमच्या महाराष्ट्रामध्ये सलग 3 वर्ष दुष्काळ आहे. औरंगजेबाच्या राज्याचे एकूण 27 प्रांत आहेत आणि त्यामधला प्रत्येक प्रांत हा आपल्या स्वराज्याच्या 3 पट मोठा आहे. आणि महाराष्ट्रावर चाल करून येणाऱ्या औरंगजेबाचं वय आहे 63 वर्ष आणि औरंगजेबा विरुद्ध तलवार घेऊन उभा आहे संभाजीराजा. या शंभूराजाचं वय आहे अवघं 24 वर्ष. तरी कडाडला इच्छावा येऊ द्या त्या औरंगजेबाला, तो येईल तर खरा, पण जिवंत माघारी परत जाणारच नाही आणि पाठवलाच नाही. गाडला इथंच आलाय औरंगजेब. दिल्लीमधून निघाला, आग्र्यात आला, आग्र्यामधून निघाला बरानपुरामध्ये आला, बरानपुरामधून निघाला आणि एका शहरात आला. त्या शहराचं नाव आहे औरंगाबाद. या शहराचं मूळ नाव आहे खडकी. हे मलिक अंबरनं बसवलेलं शहर. औरंगजेबाने या शहराला त्याचं नाव देऊन टाकलं, नाव दिलं औरंगाबाद.
आणि सगळे सरदार समोर उभे आहेत आणि वजीर समोर उभे आहेत, सगळे सेनापती समोर उभे आहेत आणि औरंगजेब विचारतोय प्रत्येकाला, बताओ इन मराठों का स्वराज निस्तानाबूद करना है, उस संभा को कैद करना है, बताओ शुरुआत कहां से करें? आणि एकाने सांगितलं, हुजूर ऐसा करते हैं, इन मराठों की जान है उनके किले, ऐसा करते हैं सीधा रायगढ़ पे हमला बोल देंगे, राजधानी हुजूर मराठों की, रायगढ़ हाथ में आ गया तो डर जाएंगे हुजूर मराठे. औरंगजेबानं काय केलं, जवळच उभ्या असलेल्या एका मराठी सरदाराला विचारलं, क्या हम रायगढ़ जीत सकते हैं? सरदार सांगतो, हुजूर खासा जाऊन बघता, रायगड बहुत चकोट, हुजूर रायगडावरचे मराठे एवढे तिखट आहेत की या रायगडावरच्या मराठ्यांना जर अन्नधान्य मिळत राहिलं तर ते मराठे तो किल्ला अख्ख्या जगाशी लढत ठेवतील, पण कोणाला जिंकू देणार नाही. हम कभी नहीं जीत सकते हुजूर, रायगड नहीं जीत सकते. अरे फिर बताओ हम शुरुआत कहां से करें? दुसऱ्याला सांगितलं, हुजूर ऐसा करते हैं, सीधा चलते हैं पुन्हा लाल महाल, शाइस्ता खान साहब ने वहीं से शुरुआत की थी. औरंगजेब कड़ागला, अरे उस शिवा ने उस शाइस्ता खान की उंगलियां काट दी, कहा ये संभा तुम्हारा सर न कलम कर दे, बताओ शुरुआत कहां से करे, बताओ शुरुआत कहां से करे. आणि एकानं सांगितलं, हुजूर आपण सुरुवात करायची कुठून? नाशिक जिल्ह्यातून, दिंडोरी तालुक्यातून एक किल्ला आहे, त्या किल्ल्याचं नाव आहे रामसेज, आपण रामसेज पासून सुरुवात करायची. झालं, ठरवलं, निवडला रामसेज. का निवडला? औरंगजेब हुशार आहे, औरंगजेबाला माहिती आहे आपली लढाई पुन्हा ऐऱ्या-गैऱ्याची नाही आहे, आपण महाराष्ट्रामध्ये आहोत आणि आपली लढाई ही शिवाजी महाराजांच्या मुलाशी आहे आणि हा मुलगा प्रचंड हुशार आहे. या शंभूराजाला माहिती आहे की आपण महाराष्ट्रामध्ये आहोत आणि आपण महाराष्ट्रात आहोत. या गोष्टीचा फायदा जर संभाजीराजानं उचलायचं ठरवलं तर हा संभाजीराजा काय करेल माहिती आहे? हा सरळ दिल्लीवर आक्रमण करेल. म्हणजे आपण महाराष्ट्र जिंकू पण दिल्ली हातामधून जाईल आणि दिल्ली हातामधून गेली की काय होतं हे अरविंद केजरीवालनी दाखवून दिलंय. त्यामुळे दिल्लीवर सुद्धा आपलं नियंत्रण असलं पाहिजे असं प्रत्येक राज्यकर्त्याला वाटतं आणि त्यामुळे औरंगजेब विचार करतोय की दिल्लीकडे जाणाऱ्या रस्त्यावर आपलं नियंत्रण पाहिजे. हा रस्ता कोणता आहे? हा सरळ रस्ता आहे. कुठला? रायगड, मुंबई, कल्याण, नाशिक, खानदेश, बरानपूर आणि दिल्ली आणि या रस्त्यावरचा मध्यवर्ती किल्ला रामसेज म्हणून निवडला रामसेज. औरंगजेब कड़ागला, कौन जाएगा? उठून उभा राहिला, शहाबुद्दीन खान. हुजूर हम जाएंगे. बेटा कितनी दिनों में मिलेगा किला? हुजूर सकाळी जातो, संध्याकाळी घेऊन येतो. वाह क्या बात है, बहुत खूप, जाओ. 10 तोफा दिल्या, 30,000 सैन्य दिलं आणि विचारतोय औरंगजेब, शहाबुद्दीन रामसेज कहाँ है? हुजूर नजदीक तो है. अरे बेटा शहाबुद्दीन, मगर रामसेज पे मरट्टे कितने हैं? हुजूर 500 मरट्टे. दारू गोळा? कुछ भी नहीं हुजूर. तोफे उनके पास एक भी तोफ नहीं हुजूर. किले पे दारू गोळा बिल्कुल नहीं हुजूर. अरे बेटा जाओ लेके आओ शहाबुद्दीन. निघालाय शहाबुद्दीन, आलाय किल्ल्याजवळ. किल्ला बघितला, किल्ला केवढा, फक्त गडी आणि चढायला किती वेळ लागतो. निघालाय सैन्य एकाच वेळी, हे 30,000 सैन्य वरती चढायला लागलं. आलं पुढे निम्म्यापर्यंत आलं. आमचे मावळे शांत आहे. शहाबुद्दीन विचार करतोय बहुतेक काही न करताच किल्ला हातामध्ये येतोय बहुतेक आणि त्याच वेळी गडावरचे मावळे उठून उभे राहिले. हातामधल्या गोपनगुंड्या फिरायला लागल्या. गरा 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 दगड यायला लागली. कोणाच्या पाठीवर, कोणाच्या छातीवर, कोणाच्या मानेवर दगड बसायला लागली. दगड बसला की मोगल पाठीमागं पळायला सुरुवात करायला लागले. एक दगड आला आणि शहाबुद्दीनच्या डोक्यावर बसला. शहाबुद्दीन पाठीला पाय लावून खाली पळत सुटला. त्याच्या मागं सगळं सैन्य खाली अख्ख्या किल्ल्याच्या पायथ्याला येऊन थांबले. दुसरा दिवस उगवला, पुन्हा पुढेपर्यंत आले, पुन्हा दगड खाल्ली, पुन्हा खाली यायला लागले. आज शहाबुद्दीन कंटाळला, कडाडला. अरे लाज नाही वाटत यांना? दगड मारतात, कोणी दगड मारतंय का कोणाला? शहाबुद्दीन विचार करतोय, 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, पहिला महिना गेला. औरंगजेबाला विचारलं, बेटे पत्र पाठवलंय शहाबुद्दीन? अरे 1 दिन में आने वाले थे, 1 महीना गुजर गया, बेटे क्या हुआ? शहाबुद्दीन म्हणतो, हुजूर हमने मराठों के 4 घोड़ों को कर महाकल मार गिराया. अरे बेवकूफ, घोड़ों की बात छोड़, किले का क्या हुआ? हुजूर हम जल्द ही किला कब्ज कर लेंगे. 2 महिने गेले, 3रा महिना लागला आणि एकही किल्ला जिंकायला तयार नाही आणि 3रा महिना लागला आणि एके दिवशी दिवसभर दमलेले थकलेले मोगल रात्री 12-12:30 वाजता झोपी गेलेत आणि 1-1:30 वाजता किल्ल्याचा दरवाजा उघडला. उघडलेल्या दरवाजामधून 200 मावळे खाली उतरले आणि ज्या छावणीमध्ये खान झोपलाय त्याच खावणीत सरळ सुटले आणि एकच कापाकापी सुरू केली आहे. एकाच वेळी सगळे सुटले आणि एकेका मावळ्याला 10-10 मोगल जागेवर लोळवायला सुरुवात केली आहे. 3 तास लढाई चालू आहे आणि पहाट झाली आणि वरून किल्ल्यावरून गजर वाजला आणि गजर वाजल्या वाजल्या
आमचे मावळे आले तसे किल्ल्यावर पसार झाले आणि या शहाबुद्दीनने ठरवलं या भूतांशी दोन हात नाही करायचे, ये किल्ला उडावो, जिंकणार नाहीये. आणि सकाळच्या वेळेला 10च्या 10 तोफा लावल्या आणि तोफखान्याचा प्रमुख समोर आहे आणि शहाबुद्दीन सांगतोय बेटे कितनी देर लगेगी, आणि तोफखान्याचा प्रमुख सांगतोय हुजूर सिर्फ तोफे जलने दो, आधे घंटे में किला कब्जे में, बहुत खूब, फिर जलाओ तोफ. आणि तोफखान्याचा प्रमुख तोफेला बत्ती देणार त्याच वेळी गडावरच्या मावळ्यांनी तोफ लागली आणि त्या तोफेचा गोळा शहाबुद्दीन खाना समोर आणि तोफखान्याचा प्रमुख काढला. तोफे पीछे लो, तोफे पीछे लो, अपनी तोफे पीछे लो. शहाबुद्दीनने विचारलं बेटे क्या हुआ, तो सांगतो हुजूर काही उपयोग नाही, हुजूर जर इथं उभं राहिलो तर मराठ्यांच्या तोफांचे गोळे आपल्या डोक्यावर पडणार आणि तोफा लांब नेल्या तर आपला एकही गोळा गडापर्यंत पोहोचणार नाही, काही उपयोग नाही हुजूर. आणि शहाबुद्दीनने विचारलं अरे बेवकूफ, तूने तो बताया था ना उनके पास एक भी तोप नहीं, तो तोफे आए कहां से. आणि तोफखान्याचा प्रमुख सांगतो हुजूर त्या मावळ्यांकडे तोफा नाही पण डोकं जरूर आहे, त्यांनी लाकडाची तोफ बनवली, त्याला जनावराचं चामडं लावलं, त्यांची एक तोफ आपल्या 10 तोफांना भारी आहे हुजूर. तोफ ठीक आहे, तोफ बनवली, तोफ गोळे बनवता येतात का, तोफ गोळे बनवू शकत नाही, तोफ गोळे आले कुठून. आणि हा तोफखान्याचा प्रमुख सांगतो हुजूर मग काल रात्री मावळ्यांनी आपल्या छावणीवर हल्ला कशाला चढवलेला. शहाबुद्दीनला काही कळत नाहीये आणि हा तोफखान्याचा प्रमुख सांगतो हुजूर 100 मावळे इकडं आपल्याशी लढत होते आणि उरलेले 100 आपला दारू गोळा गडावर वाहत होते, हे सगळं आपलंच आहे, आपल्या डोक्यावर पडतंय. वैतागला कंटाळला शहाबुद्दीन छावणीत जाऊन बसला. वर्ष गेलं, 2 वर्ष गेले, 3 वर्ष गेले, 5, 5.5, 6 वर्ष उलटून गेली. रामशेज अजिंक्याचा आहे. अरे औरंगजेब विचार करतोय अरे रामशेज सारखा किल्ला जिंकायला जर 5.5-6 वर्ष लागतात, 350 किल्ले उभे केले शिवाजी महाराजांनी, महाराष्ट्र जिंकायला किती जन्म घ्यावे लागतील हा विचार सुद्धा करता येत नाहीये. हे शौर्य कोणाचं आहे, हे धाडस कोणाचं, हे सर्जे संभाजीराजांचं. हा संभाजीराजा तुमच्या आमच्यापर्यंत आला, आमच्या मुलांना समजला. आज शंभूराजाची जयंती सातपुण्याच्या मातीमध्ये तुम्ही आणि आम्ही साजरी करतोय, ही जयंती साजरी करतोय. पण जयंती साजरी करताना तुम्हाला आणि आम्हाला का घ्यायचं आहे. मी तुम्हाला फक्त इतिहासामध्ये रमवणारा व्याख्यान वक्ता मी नाही. आजची आमची परिस्थिती काय आहे, वयाच्या 24व्या वर्षी जर संभाजीराजे हातामध्ये तलवार घेऊन लढू शकतात तर तुम्ही आणि आम्ही जगातल्या कोणत्याही संकटाशी लढू शकतो ना. शिवरायांच्या वडिलांचं शंभूराजाच्या वडिलांचं स्वप्न आहे स्वराज्य जतन केलं पाहिजे. आमच्या आईचं स्वप्न काय आहे, आमच्या वडिलांचं स्वप्न काय आहे. कुणाच्या आईला वाटतं आपल्या पोरं हातामध्ये दगड घ्यावे आणि दंगली भडकावेत, कुणाच्या बापाला वाटतं आपल्या पोरांना हातामध्ये भोंगा घ्यावा आणि अंगावर केसेस करून घ्याव्यात. कोणत्या आईला कोणत्या बापाला वाटतं. प्रत्येक आईचं आणि बापाचं स्वप्न आहे आपल्या मुलांना आयुष्यामध्ये काहीतरी केलं पाहिजे. ही जयंती महोत्सव तेवढ्या करताच ना की आमच्या मुलांनी काहीतरी केलं पाहिजे हे आईला आणि बापाला वाटतं. पण आमच्या अडचणी काय आहेत, परिस्थिती, शिक्षणाची व्यवस्था नाही, का झालं असेल. मी तुम्हाला साधं उदाहरण सांगतो. आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल ना तर सगळं करता येतं. हा आपला जालना जिल्हा आहे, इथं पलीकडे गेलात ना औरंगाबाद लागतं, औरंगाबाद पासून पुढे गेलात अहमदनगर लागतं, अहमदनगरच्या बाजूचा जिल्हा सोलापूर जिल्हा, सोलापूर जिल्ह्यामध्ये करमाळा म्हणून तालुका आहे. मी जर का तुम्हाला विचारलं मागच्या 7 ते 8 वर्षापूर्वी मराठीमध्ये एक पिक्चर आला होता ज्या पिक्चरनं 100 कोटी रुपये कमवले, महाराष्ट्रातला पहिला पिक्चर आहे की ज्यानं 100 कोटी कमवले. कोणता पिक्चर होता, सैराट. बरोबर आहे, सैराटचा हिरोचं नाव काय होतं, आर्ची. परशा, हिरोईनचं नाव काय होतं, आर्ची. डायरेक्टरचं नाव काय होतं, नागराज मंजुळे. नागराज मंजुळेला एक भाऊ आहे त्याचं नाव काय होतं, नाही ना माहित. कारण आमचा आदर्श नेमका काय आहे हे तुम्हाला आम्हाला समजलं नाही ना. आता सोलापूर जिल्ह्यामध्ये करमाळा तालुका आहे, करमाळ्यामध्ये जेऊर नावाचं गाव आहे. करमाळा ते जेऊर हे 17 किलोमीटर अंतर आहे. 17 किलोमीटर रस्त्याचं काम चालू आहे आणि काम चालू असताना त्या ठिकाणी मजूर कुटुंबातल्या काही स्त्रिया रस्त्यावर दगड फोडायचं काम करतायत. हातामध्ये घन घ्यावा, दगड फोडावा आणि दगड फोडला की बारीक खडी जी खाली उडते ती खडी रस्त्यावर टाकावी असं काम चाललंय. आणि त्या ठिकाणी एक 27, 28, 30 वर्ष वय असेल, 30-32 वर्ष वयाची एक स्त्री रस्त्यावर दगड फोडायचं काम करते. विधवा स्त्री आहे, नवरा मरण पावलाय, 5 वर्ष वयाचं पोरगं पदरामध्ये आहे, पोरला घरात सांभाळायला कोणी नाही म्हणून आई पोरला कामावर घेऊन आली आहे आणि दुपारची वेळ आहे, जेवण आटोपली, पोरगा समोर खेळतोय, आईनं घन उचलला, दगड फोडायला घेतले आणि आईनं घन उचलला. आई घन दगडावर मारणार त्याच वेळी समोर खेळणारं पोरगा आईकडे धावत आलं, आईनं घन दगडावर मारला, दगड फुटला पण फुटलेल्या
दगडामधून एक बारीक टोकदार खडी उडाली आणि पोराच्या उजव्या डोळ्यात घुसली. डोळ्यामधून रक्त व्हायला लागलं. आई पटकन जवळ आली, पोरला पकडलं, पदर घेतला, पदर डोळ्याला लावला आणि पदर दाबला. अख्खा पदर रक्तानं झाड माखला आणि कोणतरी बोललं, ओ बाई उचला पोरग, घेऊन जा दवाखान्यामध्ये. बाईनं पोरग उचललं, करमाळ्याच्या सरकारी दवाखान्यात नेलं. डॉक्टर म्हटले, ओ बाई इथं नको, नगरला घेऊन जा मोठ्या दवाखान्यामध्ये. खासगी दवाखान्यामध्ये आणलं. डॉक्टरांनी चिमट्यानं अलगद दगड बाहेर काढला आणि सांगितलं, बाई दगड आतमध्ये गेलाय, बारीक बारीक खडी डोळ्यामध्ये घुसली आहे. 3 दिवसामध्ये या पोराच्या डोळ्याचं ऑपरेशन करावं लागेल. जर ऑपरेशन केलं नाही तर पोराचा उजवा डोळा निकामी होणार, पोरग उजव्या डोळ्याने अंध होणार. 3 दिवसात ऑपरेशन करावंच लागेल. बाईनं घाबरत घाबरत विचारलं, डॉक्टर खर्च किती आहे? डॉक्टर म्हटले 1 लाख रुपये खर्च आहे, लाख रुपये भरावे लागतील तर ऑपरेशन होईल. बाई रडायला लागली, डॉक्टर रस्त्यावर दगड फोडते मी, नवरा नाहीये मला. डॉक्टर एकुलता एक पोरगा आहे मला. डॉक्टर तुमच्याकडे येताना 400 रुपये उसने घेतले आणि तेव्हा इथपर्यंत आली बघा. डॉक्टर माझ्या पोराचा डोळा वाचवा ना. डॉक्टर म्हटले, बाई मी काहीच करू शकत नाही, 80,000 रुपये खर्च आहे, किमान तेवढे तुम्हाला भरावेच लागतील. बाईनं पोरग उचललं, तसंच घरी आणलं. 80,000 आणायचे कुठून? घरामध्ये बसून आहे, विचार करते. 5 दिवस झाले, पोराचा उजवा डोळा निकामी झाला, पोरग उजव्या डोळ्यांनी अंध झालं आणि आई विचार करते कामावर कसं जायचं. पुन्हा कामावर गेले, पुन्हा घर उचलला, पुन्हा दगड फोडल्या आणि पुन्हा एखादी खडी जर पोराच्या डाव्या डोळ्यात गेली तर माझं पोरग दोघही डोळ्यांनी अंध होणार आणि अंध पोराला सांभाळणार कोण? नाही जायचं मला कामावर. आई घरामध्ये बसून आहे, पण गरिबी वाईट आहे, खायचं काय? आणि सायंकाळच्या वेळेला शेजारच्या घरामधली म्हातारी बाई हिच्याजवळ येऊन बसली आहे. म्हातारीने विचारलं, काय ग पार्वता, कामावर का जात नाहीस? आणि सांगितलं, आई ताई कसं जाऊ कामावर? पुन्हा कामावर गेले, पुन्हा दगड फोडला आणि पुन्हा एखादी खडी उडाली आणि माझ्या पोराच्या जर डाव्या डोळ्यात गेली तर हे पोरग दोघही डोळ्यांनी अंध होणार. अंध पोराला सांभाळणार कोण? नाही जायचं मला कामावर, कसं जाऊ? म्हातारी हुशार होती. म्हातारी म्हटली, अगं तुला काही कळतं का? पोरग 5.5 वर्ष वयाचं झालंय, टाकी मराठी शाळेमध्ये, शाळेत खायला पण भेटतं, गुरुजी सांभाळेल की पोराला, काय फरक पडतो? पटलं. दुसऱ्या दिवशी पोरग उचललं, मराठी शाळेत टाकून दिलं आणि सकाळी जावं 10 वाजता कामावर, पोरग घेऊन जावं, शाळेत सोडावं, सायंकाळी येताना पोरग सोबत घेऊन यावं. पोरग शाळेत जायला लागलं, आई कामावर जायला लागली. पोरग 1लीत गेलंय, 2रीत गेलंय, 5वीत गेलं, 7वीत गेलं आणि आईचं दगड फोडायचं काम तसंच चालू आहे. आणि एके दिवशी सकाळची वेळ आहे, आई रस्त्यावर दगड फोडते. अनेक स्त्रिया तिथं रस्त्यावर दगड फोडतायत आणि त्याच वेळी त्या रस्त्यानं सोलापूरचे कलेक्टर चालले होते. कलेक्टर साहेबांना बघितलं, या महिला काहीतरी काम करतायत. कलेक्टर साहेबांना गाडी थांबवली आहे. कलेक्टर साहेब गाडीमधून खाली उतरले, काम बघायला लागले. आता कलेक्टर आले म्हटल्यानंतर त्या कामाचा कॉन्ट्रॅक्टर धावत आला, सुपरवायझर आला, तहसीलदार आला, प्रांत आले, सगळी माणसं धावत आली. कलेक्टर साहेब गाडीमधून खाली उतरून काम बघतात, सूचना केल्या आणि सूचना करून कलेक्टर साहेब निघून गेले. पण कलेक्टर गेल्यावर दगड फोडणारी ही स्त्री उठून उभी राहिलीये आणि बाजूला उभ्या असलेल्या सुपरवायझरला विचारतीये, हा माणूस कोण होता? हा माणूस कोण होता? म्हणजे ज्याला आपण घाबरतो तो कॉन्ट्रॅक्टर, तो कॉन्ट्रॅक्टर ज्याचा ऐकतो तो अधिकारी, तो अधिकारी ज्याचा ऐकतो तो तहसीलदार, तो तहसीलदार ज्याचा ऐकतो तो प्रांत. ही सगळी माणसं या एका माणसाला घाबरत होती. हा माणूस नेमका कोण होता? हा सुपरवायझर सांगतोय, अगं बाई त्या माणसाला कलेक्टर म्हणतात. कलेक्टर कोण असतो? कलेक्टर. आणि काय करायला लागतं कलेक्टर व्हायला? सुपरवायझर म्हटला, बाई ते काय मला माहित नाही, पण लोक असं म्हणतात की कलेक्टर व्हायला खूप अभ्यास करावा लागतो. या स्त्रीनं काय केलं माहितीये? तिने हातातलं काम तिथंच फेकलं, तो घन तिथंच फेकला, घरी धावत आली आहे आणि 7वीच्या वर्गात शिकणाऱ्या आपल्या पोराला घरात घेतलं, त्याचे पटापटा मुके घेतले आणि त्याला सांगितलं, बाळा आयुष्यात काही नाही केलंस ना चालेल, पण बाळा तुला कलेक्टर व्हायचंय. ते पोरगा आईला विचारतो, आई कोण असतो कलेक्टर आणि काय करायला लागतं कलेक्टर व्हायला? आई म्हटली, बाळा ते काय मला माहित नाही, पण लोक असं म्हणतात की कलेक्टर व्हायला खूप अभ्यास करावा लागतो. ते पोरग म्हटलं, आई मी करतो ना अभ्यास. अरे पण कसा? ज्या पोराचा बाप ते पोरग पोटात असताना मरण पावलाय, ज्या पोराची आई रस्त्यावर दगड टाकायचं काम करते, फोडायचं काम करते, त्यांच्या घरामध्ये 2 वेळ जेवायला अन्न नाहीये, त्यांना अभ्यास करायचा कसा? पण स्वप्न आहे कुणाचं? माझ्या आईचं, मला करून दाखवायचंय. आणि ते पोरग अभ्यास करत होतं, शिकत होतं, मोठं होत होतं आणि ते पोरग एवढं मोठं झालं, एवढं मोठं झालं, एवढं मोठं झालं की ज्यावेळी 2007 साल उगवलं, 2003 साल उगवलं, तेव्हा जगाला समजलं की रस्त्यावर दगड फोडणाऱ्या स्त्रीचा पोरगा, ज्या पोराचं नाव होतं बालाजी मंजुळे, हा पोरगा वयाच्या 21व्या वर्षी कलेक्टर झाला. 21व्या वर्षी
21व्या वर्षी. कोणाचं पोरग आहे? रस्त्यावर दगड फोडणाऱ्या स्त्रीचं पोरग. मग आमची पोरं काय करतायत? तुम्ही आणि काय कधी चिंतन केलं का? तुम्ही विचार केला का? आम्हाला विचार करावा लागणार आहे. अरे शिवाजी महाराजांची जयंती आपण साजरी करतो, संभाजी महाराजांची जयंती आपण साजरी करतो, पण वयाच्या 12व्या वर्षी 10व्या वर्षी शिवराय स्वराज्याचा विचार करतायत. 23व्या वर्षी शंभूराजा हातामध्ये तलवार घेऊन या मातीमध्ये औरंगजेबाविरुद्ध उभा राहतात, औरंगजेबाविरुद्ध लढतात. आणि हे शौर्य, हे धाडस, हे शंभूराजाचं धाडस जर कोणाला समजलं असेल ना तर अनुभवलं फक्त दोघांनीच. शंभूराजा महाराष्ट्रामध्ये कुणी अनुभवला असेल तर पहिला म्हणजे सह्याद्रीनं आणि दुसरा म्हणजे औरंगजेबाला महाराष्ट्रामध्ये येऊन तब्बल 7 वर्ष झाले. एक किल्ला जिंकता येत नाहीये, रामशेठ जिंकता येत नाहीये. औरंगजेब विचार करतोय, अरे 7 वर्ष झालीत, 7 वर्षामध्ये काय मिळवलं? एक किल्ला जिंकता येत नाहीये, निम्मा खजिना संपला, निम्म सैन्य संपायला आलं आणि तरी सुद्धा एक किल्ला जमत नाही, कसं करावं? औरंगजेबानं काय केलं? सगळे सरदार बोलावले, सगळे वजीर बोलवले, सगळे शहजादे बोलवले आणि सगळे समोर उभे आहेत. औरंगजेब सर्वांसमोर उभा आहे आणि प्रत्येक जण मान खाली घालून औरंगजेबाकडे बघतोय आणि कडाडला औरंगजेब, अरे देखते क्या हो मेरी तरफ? एक तरफ वो शिवा जमींदार का नादान ना समझ बेटा संभा और कहा ये पूरे हिंदुस्तान की सल्तनत का बादशाह औरंगजेब. अरे कहा ये मराठों का लंगोट जैसा स्वराज और कहा मेरी 300 साल की विरासत, फिर भी क्यों नहीं मिल रहा संभा? क्यों नहीं हाथ में आ रहा संभा? आणि एक काही जण मान वर करायला तयार नाही. आणि कडाडला औरंगजेब, इसीलिए मैंने तय किया है कि मैं दिल्ली वापस जा रहा हूं, जिम्मेदारी आप लोग संभाल लीजिए. अंगावर वीज पडाली, तुझे सगळे सरदार हादरले, बावरले, गांगरले, काही औरंगजेबाच्या पायावर धावले, रडायला लागले आणि सांगायला लागले, नहीं नहीं हुजूर, आप यहां से चले गए, आप यहां से निकल गए, ये समझने की देर. हुजूर, वो संभा हमें कुत्ते की मौत मारेगा, हमें अकेले छोड़ के मत जाइए हुजूर. सगळे सरदार रडतायत, करुणा भागतायत आणि औरंगजेब कडाडला, संभा, आखिर कौन है ये संभा? अरे आखिर ये मराठे खिलाते क्या है अपने बच्चों को? अरे क्यों मेरे जवान खाने में कोई ऐसा बहादुर बेटा पैदा नहीं होता? सब नामर्द हिजरों की बारात. पण औरंगजेबानं काय केलं? डोक्यावर हात घातला आणि डोक्यावर हिरे माणिक मोती लावलेला मुकुट घेतला, धरला, उचलला, फेकून दिला. औरंगजेब कडाडला, अरे जब तलक वो संभा मिल नहीं जाता ना तब तलक ये औरंगजेब अपने सर पे ताज नहीं रखेगा. म्हणजे 300 वर्षाचं त्याचं साम्राज्य आहे. ज्या औरंगजेबाला आशिया खंडातला सगळ्यात मोठा बादशाह म्हटलं जायचं, त्या औरंगजेबाच्या डोक्यावरचा ताज हा संभाजी महाराजांनी उतरवून दाखवला. तो संभाजी राजा आमच्या मातीमध्ये तुम्हाला आणि आम्हाला रगेल आणि रंगेल म्हणून शिकवला. कोणी केली इतिहासामध्ये गद्दारी? कोणी केली बेईमानी? काय सांगितलं? म्हणजे संभाजी महाराजांनी अधिकाऱ्यांना हत्तीच्या पायी दिलं. का दिलं? अरे ज्या अधिकाऱ्यांनी खुद्द शिवरायांवरती विषप्रयोग केला, ज्या अधिकाऱ्यांनी संभाजी महाराजांवरती विषप्रयोगाचा प्रयत्न केला, ज्या अधिकाऱ्यांनी औरंगजेबाचा मुलगा अकबराशी परस्पर संधान बांधलं, असे 4ही अधिकारी अण्णाजी दत्तो, सोमाजी दत्तो, राहुजी सोमनाथ आणि बाळाजी औजी अशा 4ही अधिकाऱ्यांना संभाजी महाराजांनी हत्तीच्या पायी दिलं. आणि यांचे वारसदार म्हणजे त्यांनी त्या काळामध्ये इतिहासावर बखरी लिहिल्या ते कृष्णाजी अनंत सभासद आणि मल्हार रामराव चिटणीस यांनी लढवय्या संस्कृत पंडित संभाजी राजा हा बदनाम ठरवून टाकला. आणि 350 वर्ष महाराष्ट्रामध्ये तोच शिकवला गेला आणि तोच आदर्श अनेकांनी घेतला. राम गणेश गडकरी असतील, वसंत कानेटकर असतील, भालजी पेंढारकर असतील, पण आणि अलीकडच्या काळामधला गिरीश कुबेर असेल, या सगळ्यांनी शंभू चरित्राशी द्रोह केला आणि चुकीचा इतिहास तुमच्या आणि आमच्या माथी मांडला. वासी मेंढे, कमल गोखले यांच्यासारखे लेखक पुढे आले, शिवाजी सावंतांसारखी माणसं पुढे आली आणि शंभू चरित्रावरचा डाग पुसून टाकला. आणि खरे शंभू चरित्र या मातीच्या युवकांपर्यंत यायला लागला. आणि तेव्हा समजलं काय की संभाजी राजा हा वडिलांपेक्षा महापराक्रमी आहे. आबे कॅरे नावाचा फ्रेंच प्रवासी लिहितो की शंभू राजा हा त्यांच्या वडिलांच्या शिवरायाच्या 10 पट पराक्रमी आहे. जो इतका पराक्रमी आहे की त्याच्या नेतृत्वाखाली तरुण जो आहे ना, प्रत्येक मावळा लढायलाच काय तर मरायला सुद्धा तयार आहे, असा हा संभाजी राजा आहे. आणि संभाजी राजा समजला ना औरंगजेबाला महाराष्ट्रामध्ये येऊन 8 वर्ष उलटून गेली. औरंगजेबाच्या लक्षात आलं 8 वर्ष झाली, साधा एक किल्ला आपल्याला जिंकता येत नाहीये, काय करावं? सगळ्या गोष्टी करून बघितल्या. औरंगजेबानं काय केलं? पोर्तुगीजांना सांगितलं संभूवर आक्रमण करा. संभाजी महाराज पोर्तुगीजांवर चाल करून गेले. पोर्तुगीजांनी
मुघलांना मारणा गोव्यापर्यंत शंभूराजांनी हाकललं. औरंगजेबाला सिद्धीला फूस लावली काय घुसा स्वराज्यामध्ये नेस्तनाबूत करा म्हणून संभाजी महाराजांनी जंजिऱ्यावर आक्रमण केलं. सिद्धी एवढा नमवला की तो पुन्हा वर मान करू शकलाच नाही आणि सगळ्यांना नमवलं. औरंगजेबाच्या लक्षात आलं सगळं झालं, आता शेवटचा पर्याय आहे काय? गद्दारी. माऊलीचा गजर